राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये तोडगा निघालेला आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे। नवी मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्येही एकत्र निवडणूक लढवली जाणार आहे। राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार आहे। भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी तीनही पक्ष एकत्रित निवडणूक लढणार आहेत। राज्यातल्या सर्व महापालिकांच्या निवडणुका एकत्रितपणे लढल्या जातील। त्यामध्ये मुंबई आहे, नवी मुंबई आहे, ठाणे आहे, नाशिक आहे, अशा महत्त्वाच्या महापालिका या महायुतीकडून एकत्रितपणे लढल्या जाणार आहेत। रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या बैठकीमध्ये तोडगा निघालेला आहे। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील ते देतील। सुशांत, विक्रांत, काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये जवळपास 1.5 तास चर्चा झाली। अर्थात याआधी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट रवींद्र चव्हाण यांनी घेतली होती आणि महायुतीबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय दिल्लीतच झाला। आणि त्यानंतर काल रात्रीच्या बैठकीत असं झालंय की ज्या MMR रिजनच्या सर्व महापालिका आहेत त्यामध्ये नवी मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, वसई विरार असेल, नाशिक, ज्या सर्व महापालिका ज्या आहेत त्या शिवसेना आणि भाजप एकत्रच लढणार। कारण आपण जर बघितलं असेल तर मागील काही दिवसांपासून जी चर्चा होती, शिवसेना भाजप वेगळी लढू शकतात, मात्र आता एकत्र लढणार यावर शिक्कामोर्तब झालेला आहे। थोड्याच वेळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पत्रकार परिषद घेतील आणि महायुतीबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ते यावेळी ते देणार आहेत। मात्र आता अखेर महायुतीचं ठरलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्याचं प्रमुख कारण हेच आहे की जर आपल्याला आपली ताकद कायम ठेवायची असेल तर एकत्र लढणं हे गरजेचं आहे, हे दोन्ही नेत्यांना समजलेलं आहे। आणि याचमुळे कुठेतरी कालची बैठक जी झाली ती सकारात्मक झाली आणि यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण भूमिका जी आहे ती घेतल्याचं विक्रांत आपल्याला बघायला मिळतंय। बरं, धन्यवाद सुशांत दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर माहिती।